जालन्यामध्ये ब्राह्मण समाज आक्रमक झालेला आहे आणि समस्त राज्यभरातील ब्राह्मण समाज एका आंदोलनाभोवती 29 ऑगस्टला एकत्रित येत आहे. आपल्याबरोबर आंदोलक दीपक रणनवरे आहेत, ज्यांचं हे तिसरं उपोषण असणार आहे. मागील 2 वेळेस उपोषण केलं. तुमच्या मागणीनुसार परशुराम आर्थिक विकास महामंडळाची स्थापना देखील झाली. आता नेमकं उपोषण कसं? मागच्या 2 उपोषणानंतर शासनानं फक्त महामंडळच दिले, घोषणा केली त्याची. आणि आता जे उपोषण आहे फक्त एक महामंडळाचीच ब्राह्मण समाजाची मागणी नव्हती. ब्राह्मण समाजाची प्रामुख्यानं जी मागणी आहे ती म्हणजे ब्राह्मण समाजाच्या मुलामुलींचा जो काही शिक्षणाचा प्रश्न आहे किंवा कुठल्याही समाजाचा असू द्या शिक्षणाचा प्रश्न, हो शिक्षणाचा प्रश्न सुटण्यासाठी यावेळेसचं जे काही उपोषण आहे की सगळ्या ब्राह्मण समाजातील मुलामुलींसाठी जे काही उपोषण आहे हे शिक्षण आहे, हे शिक्षण मोफत करण्यात यावं याच्यासाठी हे उपोषण आम्ही यावेळेस करतोय. आर्थिक विकास महामंडळामध्ये नियुक्त्या नाही, ती देखील तुमची काहीतरी मागणी आहे. तरतुदीचा प्रश्न आहे, ते देखील तुमचा राहील. खरी गोष्ट आहे की सरकारनं महामंडळ दिलंय. मी अनेकदा मंत्रालयातही गेलो, वेगवेगळ्या अधिकाऱ्यांना बोललो, आमचे महामंडळाचे अध्यक्ष आहेत त्यांच्याशी चर्चा केली. पण आज ज्या प्रमाणावर ह्या महामंडळाचा प्रचार प्रसार व्हायला पाहिजे, ज्या प्रमाणावर याचे उद्योग धंदे उभे राहायला पाहिजेत, ह्याच्यासाठी जे काही सरकार उदासीन आहे पुन्हा त्याच्यासाठी द्यावं लागेल. आजच्या महामंडळाच्या ऑफिसमध्ये एकही कर्मचारी नाही आहे नियुक्त केलेला. त्या जिल्ह्याच्या ठिकाणी तर वेगळीच गोष्ट आहे. म्हणून सरकारला आपल्या माध्यमातून विनंती करतो, तुम्ही काहीतरी देतात आणि पुन्हा सगळं सोडून देतात. असं न करता महामंडळ परिपूर्ण कसं करता येईल, प्रत्येक तिथं कर्मचारी नेमता येतील, प्रत्येक जिल्ह्याला कर्मचारी देता येतील, जिल्हाधिकारी कार्यालयात आमचं स्वतंत्र एक ऑफिस करता येईल, ह्या सगळ्या गोष्टी या महामंडळाच्या माध्यमातून सुसज्ज करणं आज काळाची गरज आहे. एकीकडे 29 ऑगस्टला मनोज जरांगेंनी आंदोलनाची हाक दिली. तुमची पण तारीख 29 ऑगस्टच आहे. हे मनोजदादांना जी हाक दिलेली आहे त्यांच्या प्रश्नासाठी दिलेली आहे, मी माझ्या प्रश्नासाठी दिलेली आहे. सरकारला मी विनंती करतो, दादा बसतील, मी बसतो, अजून कोणी बसल, पण कोणाकडं लक्ष द्यावं. सरकार काय करायला लागलंय, ब्राह्मण समाज वगळून सगळ्यालाच पाहायला लागले. आमच्याकडं लक्षच देत नाही. आमच्या तिथं उपोषणाला किती वाईट परिस्थिती आहे की कोणी भेटायला येत नाही. पालकमंत्री 4-5व्या दिवशी ते कोणी शासन दखल घेत नाही का? ब्राह्मण समाजानं काहीच केलं नाही पाहिजे असं शासनाला वाटतं का? आज तुम्ही लक्षात घ्या, शासनाचा विषय आहे की आपला देश हा विश्वगुरु झाला पाहिजे. जर खरंच विश्वगुरु होणार आहे का? जर लेकरायला शिकायला पैसे नाही तर तुम्ही ज्या योजना दिल्या त्याच्यामध्ये ग्रोथ करायला काही नाही, पण हे विश्वगुरु होईल कसं? म्हणून मी त्यांच्यासह जे कोण शिष्टमंडळ असतील त्यांनी ब्राह्मण समाजाकडं लक्ष द्यावं, अन्यथा जाणून बुजून ब्राह्मण समाजाकडं लक्ष देत नाहीत असे माझे ठाम मत आहे. यापूर्वीचा अनुभव आहे तसा नक्कीच आहे. मला तुम्ही सांगा की आज तिथं आल्याच्या नंतर आपले पालकमंत्री येतील, ते कुठेतरी काहीतरी लिहून देतात, पुन्हा विषय संपून जातो. अहो तिथं गेल्याच्या नंतर मंत्रालयातल्या पास सुद्धा बनवायला आमची काय दमछाक होती आमचं आम्हाला माहिती, तुम्ही बोलवतात. पण पुढे काय आहे? म्हणून यावेळेस तसं होणार नाही. यावेळेस जोपर्यंत तुम्ही आमचे GR आमच्या हातात देत नाही तोपर्यंत नाही. आज लक्षात घ्या, हे शिक्षणाचा एक विषय आहे. दुसरा विषय आहे की ब्राह्मण समाजामध्ये अधिकारी राहिलेले नाहीत, तर नोकरीला शासकीय कोण नाही. शासकीय नोकर नसल्यामुळे ब्राह्मण समाजात पहिले जर लग्नाला जर विचारायचं सरकारी नोकरीला आहे का? आज आमच्या समाजाचं किती मोठं नुकसान ह्या सरकारमुळे व्हायला लागलंय. मग सरकारी नोकरदार नाही तर त्याच्यामुळे लग्न होत नाही म्हणून तुम्हाला सगळेच जण सगळ्याला माहिती की समाज किती टक्के. म्हणून समाजाला अजून खड्ड्यात घालण्याचं काम त्या शासनानं करू नये असं मला वाटतं. म्हणून याच्यासाठी ब्राह्मण समाजाच्या मुलामुलींसाठी स्वतंत्र प्रत्येक विभागीय स्तरावर स्पर्धा परीक्षा मार्गदर्शन केंद्र हे शासनाच्या वतीनं किंवा महामंडळाच्या वतीनं हे करण्यात गरजेचं आहे. आणि त्याचबरोबर EWHची जी अट आहे ती 8 लाखाची, एवढ्याली महागाई वाढवून ठेवायची आणि तीच 8 काहून नाही ठेवायची, तिला थोडं महाग करून टाकावं. म्हणून ती 8-15 लाखाची करावी ही आमची मागणी आहे. त्याचबरोबर अनेकांना पाहतो आपण, प्रत्येक वेळेस कोणी उठतं की ब्राह्मण समाजाला टार्गेट बनवतोय. म्हणून समाजामध्ये जे काही वातावरण भीतीचं झालेलं आहे म्हणून त्यांना मुक्त वावरण्यासाठी
डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी जो कायदा दिलेला आहे, आम्हाला जे संविधान दिलेलं आहे, त्या संविधानाप्रमाणे आम्हाला जगण्यासाठी, आमच्या संरक्षणासाठी जसा ॲट्रॉसिटी कायदा आहे तसा ब्राह्मण समाजासाठी ॲट्रॉसिटीच्या धर्तीवर एक विशेष कायदा करावा अशी आमची प्रामुख्यानं मागणी आहे. हे सगळ्या मागण्यांसंदर्भात एकीकडे बघतोय की मंत्रिमंडळ आंदोलकांना जाऊन भेटताना दिसतं, प्रचंड अशी गर्दी असते, त्यांची हाक ऐकली जाते. या सगळ्या गर्दीमध्ये तुमचा छोटासा आवाज कुठेतरी ऐकला जाईल असं वाटतं? बघा, आपण तर सकारात्मक प्रयत्न करणं आपलं काम आहे. हो, एक मुंगी हत्तीला मारती तर इतकुसक समाज आहे आमचा. आम्ही काय करू शकतो हे बघा, एकदा उद्रेक जर करायचा असला, ब्राह्मण समाज हा उद्रेक करणारा नाहीये. ब्राह्मण समाजामध्ये जी सहनशीलता आहे, त्या सहनशीलतेनं जर सरकार ऐकलं नाही तर आम्ही फेब्रुवारी महिन्यात लाखांनी समाज, तुम्हाला आजच सांगतो, आमच्या समाजाला आजपासून आम्ही साकडं घालणं चालू केलेलं आहे. आणि आपल्या माध्यमातून सगळ्याला सांगतो बाबा की एक गोष्ट लक्षात घ्या, समाजाची माती व्हायला लागली. आपण सगळ्यांनी या समाजासाठी या उपोषणाला ताकद देण्याची गरज आहे. या समाजाने नव्हे तर सगळ्यांनी मिळून दिली तर अजून होईल. सरकारला ताळ्यावर आणल्याशिवाय ह्या वेळेस सोडणार नाही, ही मात्र ठाम तुम्हाला सांगतो. गृहीत धरलं जाते सरकार? 100% गृहीत धरलं जातं. आम्हाला, त्यांना माहिती आहे, अनेकांना माहिती आहे की हे आपलेच आहेत, हे कुठं जात नाही. आणि विरोधकाला वाटतं हे आपल्याकडे येत नाही, यांना कशाला धरायचं, म्हणून आमची मध्ये गुच्ची झालेली आहे. म्हणून गृहीत धरणाऱ्याला विनंती करतो, गृहीत धरू नका. आणि जे आम्हाला गृहीत धरत नाही त्यांना विनंती करतो की त्यांच्याकडे आम्ही आहेत असं तुम्ही गृहीत धरू नका. म्हणून सगळ्यांना आमच्या पाठीशी ठाम उभं राहावं एवढीच आपल्या माध्यमातून अपेक्षा आहे. बरं, यापूर्वी 2 उपोषणं झाली, तिसऱ्या उपोषणातून तोडगा निघाला असं काही आहे? 100% तिसऱ्या उपोषणातून तोडगा निघल. मी तुम्हाला सांगतो, माझा जीव जरी गेला, माझं शेवट जरी झाला, तर ब्राह्मण समाजाच्या लेकरायला शिकवल्याशिवाय मी त्यात तिथून उठणार नाही. भले सरकारनं काही करावं. अहो, एवढा मोठा आपला आहे, 2% 2.5% आपल्या शिक्षणावर खर्च करावं. अहो, काय शाळा मोडकळी झाल्या. एका वर्गामध्ये 1ली, 2री, 3री, 4थी तिथं बसवायचे आणि एकच सगळ्याला शिक्षक शिकवायला. 1लीचं शिकवत असेल तर त्या 3 वर्गानं काय करावं, 4थीचं शिकवत असेल तर त्या 3 वर्गानं काय करावं. सरकारनं हे शैक्षणिक धोरण जर सुधारलं तर ह्या देशाची ग्रोथ होईल, या महाराष्ट्राची होईल, नव्हे आमच्या समाजाची तर 100% होईल, हे मी तुम्हाला सांगतो. एकूणच ब्राह्मण समाज पुन्हा एकदा आक्रमक झालेला आहे. अर्थात दीपक रणवणे यांनी सरकारला इशारा दिलाय की आम्हाला कुठल्याही प्रकारे गृहीत धरू नका. अर्थात शेवटच्या वाक्यातच त्यांचा उद्देश लक्षात येतो. त्यामुळे ते आपल्या उपोषणावरती ठाम आहे. आणि 29 ऑगस्टला एकीकडे मनोज जरांगे जसं जालन्यामध्ये बसणार आहेत, तसंच दीपक रणनवरे देखील ब्राह्मण समाजाच्या विविध मागण्यासाठी जालना शहरात उपोषणाला बसणार आहेत. रवी मुंडे, ABP माझा, जालना.